नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरी गहरेवार, पदवीधर शिक्षण सेवक, पुणे महानगरपालिका, स्कूल नंबर 163 बी धायरी, आपले सगळ्यांचे स्वागत करीत आहे. आज आपण 8वीच्या वर्गामध्ये विज्ञान या विषयाअंतर्गत 11व्या नंबरचा जो धडा आहे, मानवीय शरीर व इंद्रिय संस्था याबद्दलची माहिती आपण एकत्रित करू. आपल्याला या विषयाअंतर्गत मानवी शरीरामध्ये वाहत असलेला जो रक्त आहे, हा रक्त काय असतो, या रक्तामध्ये कोणकोणते घटक हजर असतात आणि आपल्या शरीरामध्ये या रक्ताचा जे प्रवाह आहे, ज्याला रक्ताभिसरण असे नाव दिलेले आहे, हे रक्ताभिसरणची प्रक्रिया कशी घडते त्याबद्दलची आपण माहिती एकत्रित करूया. तर चला मित्रांनो, आपण बघूया मानवीय रक्त व रक्ताभिसरण संस्था. मानवीय रक्त हा आपल्या शरीरामध्ये मानवीय शरीरामध्ये जे रक्त असतात, या रक्तामध्ये वेगवेगळे घटक बसलेले असतात. आणि या मानवी शरीराचा जर आपण विचार केला, या मानवी शरीराचा रक्ताचा जर आपण विचार केला मानवी शरीराचा रक्ताचा जर आपण विचार केला, तेव्हा आपल्याला असं लक्षात येते की माणसाच्या शरीरामध्ये जे रक्त आहे, हे रक्त जवळपास 5 ते 6 लिटर असतं. पण तेच जर आपण लहान बेबींचा जर विचार केला, तर त्यांच्या शरीरामध्ये रक्त हे केवळ 250 ml पर्यंत असतं. 250 ml पर्यंत रक्त साठलेला असतो. रक्ताचा रंग हा लाल असतो आणि हा 100% निर्जंतुक असतो, स्टराईल असतो. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सूक्ष्मजीव राहत नाही. त्याच्यानंतर या रक्ताचा जो सामू आहे, ज्याला पीएच असं आपण नाव दिलेले आहे, हे सामू 7.4 असतात. म्हणजे 7.4 एवढं सामू त्याचं असतं. म्हणजे जवळपास हा उदासीन ते आम्लारीधर्मी असा प्रकार असतो या रक्ताचा. मग या रक्ताला जर आपण विचार केला, तर या रक्ताचे महत्त्वाचे 3 घटक तयार करता येतात. 3 प्रकार पडतात. एक असतो प्लाझ्मा, ज्याला रक्तद्रव्य असं म्हटलेलं आहे. दुसरा आहे रक्तपेशी, ज्याला ब्लड सेल्स आपण असे म्हटलेले आहेत. आणि तिसरा आहे लिम्फ, ज्याला लसिका असे म्हणतात. त्याच्यानंतर जेव्हा ब्लड सेल्सचा विचार केला जातो, तर या ब्लड सेल्समध्ये पण 3 वेगवेगळ्या प्रकाराचे रक्तपेशी असतात. एक असतो लाल रक्तपेशी, ज्याला इरिथ्रोसाइट्स असे नाव दिलेले आहेत, किंवा त्यालाच आपण आरबीसीस असे नाव देत असतो. दुसरा आहे श्वेत रक्तपेशी, ज्याला डब्ल्यूबीसीस किंवा ल्युकोसाइट्स असे नाव दिलेले आहेत. आता आपण रक्तामध्ये जे महत्त्वाचे त्याचे जे 3 कंपोनंट आहे, म्हणजे रक्तद्रव्य जे आहे, ज्याला प्लाझ्मा असे नाव दिलेले आहे, त्याबद्दलची आपण माहिती एकत्रित करूया. रक्तद्रव हा जो घटक असतो, हा रक्तद्रव्य आपल्या शरीरामध्ये फिक्कट पिवळसर रंगाचा असतो. हा फिक्कट पिवळसर रंग असून आम्लारी धर्मी असतो. त्यात 90% पाणी साचलेलं असतात, 7% प्रथिनांसारखे घटक समावलेले असतात आणि 3% असेंद्रिय आयन्स असतात. आता हे जे 7% प्रथिनांसारखे घटक आहेत, याच्यामध्ये प्रामुख्याने कोणकोणते प्रथिनं हजर असतात ते जर आपण समजून घेऊया. तर या 7% प्रथिनांमध्ये ग्लोबिलिन्स, अल्ब्युमिन्स, फायब्रिनोजन आणि प्रोथ्रॉम्बिन सारखे महत्त्वाचे प्रथिनं असतात. मग यांची कार्य काय काय आहेत ते जर आपण समजून घेऊया. त्यामध्ये पहिला आहे ग्लोबिलिन्स. तर आपल्या शरीरामध्ये जी रोगप्रतिकारक शक्ती असते, त्याला वाढवण्याची जबाबदारी या ग्लोबिलिन्सची असते. रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय, तर आपल्या शरीरावरती बाहेरील वातावरणामध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव हे नेहमी आपल्याला आजार देऊ शकतात. पण दरवेळेला सूक्ष्मजीव आपल्या शरीरात गेलं तर आपल्याला आजार होतो असं नाही आहे. का बरं? कारण की आपल्या शरीरामध्ये हा जो अल्ब्युमिन्स असतो, हा रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. कसं वाढवतो? तर हा प्रतिद्रव्य तयार करतो. प्रतिद्रव्य म्हणजे काय, त्याचं एक उदाहरण घेऊन आपण समजून घेऊया. विचार करा की या जे आपल्या वेगवेगळ्या देशाची जी बॉर्डर असते, जे LOC आपण म्हणतो, लाईन ऑफ कंट्रोल आपण जिथे म्हणतो. जसं आता आपण एक नवीन उदाहरण घेऊया, जे नुकतंच घडलेलं आपल्या भारतामध्ये घडलेलं एक उदाहरण आहे. जसं चीन या देशाची आणि भारत या देशाची LOC जी आहे, त्या तिथे आपल्याला दिसते काहीतरी ताणतणाव आहेत आणि तिथे नेहमी युद्धाचे वातावरण तयार झालेले दिसतात. मग अशा वेळेला विचार करा की चीनच्या देशामधून जर एखादा सैनिक आपल्या भारतीय लष्करामध्ये जर आला आणि त्यांनी आपल्या भारतीय लष्करांच्या जवानांना गोळ्या झाडायला सुरुवात केली, तर आपले काय भारतीय लष्कर थांबून राहतील का? नाही. ते त्याला प्रत्युत्तर देतील आणि प्रत्युत्तर देण्यासाठी ते पण काय करतील, त्यांच्यावरती गोळ्या झाडतील.
त्याच तऱ्हेने आपल्याही शरीरामध्ये जर एखादा सूक्ष्मजीव शरीराचा आत प्रवेश करतो, तर तो आपल्या शरीराचा घटक नाही आहे. मग अशा वेळेला त्या सूक्ष्मजीवाला शरीराचा बाहेर काढणे किंवा त्याला मारून टाकण्यासाठी आपले हे ग्लोब्युलिन्स काय करतात, आपले सैनिक सेल तयार करतात, सैनिक पेशी तयार करतात. आणि ते सैनिक पेशीच म्हणजे काय असतात, प्रतिद्रव्ये. तर हे जे प्रतिद्रव्ये आहे यांच्या निर्मिती करण्याची जबाबदारी या ग्लोब्युलिन्सकडे असते. त्याच्यानंतर आहे अल्ब्युमिन्स. तर हा अल्ब्युमिन काय करतो, आपल्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवतो. हे ठेवण्याची जबाबदारी या अल्ब्युमिनकडे असते. पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवणे म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे. यासाठी आपण एक उदाहरण घेऊन समजून घेऊया. आपण बघितलं असेल, आई जेव्हा रात्री पाण्यामध्ये मटकी भिजवते. जेव्हा मटकी भिजवते ती मटकी लहान असते, अगदी बारीक बारीक असते. पण जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघतो तर त्या मटकी काय झालेल्या असतात, फुगलेल्या असतात. काही मटकी जी असते ती फुटलेली पण असते, आपण बघितलेलीच असेल. तर त्याच तऱ्हेने ज्या तऱ्हेने मटकी पाण्यामध्ये ठेवली तर ती फुगून जाते, तसेच जर आपल्या शरीरामध्ये असलेले जर पेशी, ज्या पेशींपासून आपल्या सजीवांची निर्मिती झालेली आहे, या पेशींमध्ये पण जर पाण्याचे प्रमाण जास्त असेल तर ही पेशी काय होते, फुगून जाते. आणि फुगल्यानंतर ते फुटण्याचे चान्सेस वाढून जात असतात. आणि जर का पेशी फुटली तर आपल्या शरीरावरती जे कार्य आहेत ते शरीराचे कार्य नियंत्रित होणार नाही आणि आपला मृत्यू पण होऊ शकतो. म्हणून आपल्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण जे आहे, हे पाण्याचे प्रमाण स्थिर ठेवण्याची जबाबदारी या अल्ब्युमिनची असते. त्याच्यानंतर आहे फायब्रोनोजन आणि प्रोथ्रॉम्बिन. हे रक्त गोठवण्याचं काम करीत असतात. तर रक्त गोठवणे म्हणजे काय, आपण बघितलेलं असेल. आपण लहानपणी किंवा आता पण जेव्हा आपण काही खेळ खेळत असेल आणि खेळ खेळताना जर आपल्याला इजा झाली किंवा आपल्याला जखम झालं, तर त्या जखम झालेल्या भागातून रक्त वाहत असतो. पण हा जो रक्त असतो, हा रक्त सतत वाहत नाही. पण काही वेळानंतर हा रक्त आपोआप थांबत असतो. आपोआप थांबणे म्हणजे काय, आणि जिथे रक्त थांबलेलं आहे त्या जागी जर आपण बघितलं तर एक छोटंसं काळ्या रंगाचं तिथे खिपली तयार होऊन जात असते. तर ही जी खिपली असते ही कशामुळे तयार झालेली आहे, तर आपल्या प्लाझ्मामध्ये असलेले म्हणजेच आपल्या रक्तामध्ये असलेले जे फायब्रोनोजन आहे, जे प्रोथ्रॉम्बिन नावाचे घटक आहेत, हे प्रोथ्रॉम्बिन नावाचे घटक तिथे रक्त गोठवण्याचं कार्य करीत असतात. त्याच्यानंतर आपण 3% असेंद्रिय आयन्स याच्यात हजर असतात, तेही बघितलेलं आहे. मग या आयन्समध्ये कोणकोणते घटक आहेत, या आयन्समध्ये कॅल्शियम आहे, सोडियम आहे आणि पोटॅशियम सारखे महत्त्वाचे आयन्स आहेत. आणि हे जे आयन्स असतात हे चेता आणि स्नायू यांचे कार्य नियंत्रित करीत असते. रक्त याच्या आतमध्ये बायकार्बोनेट्समुळे काहीसे आम्लारी धर्मी असतात. जसं आपण बघितलेलं आहे, रक्त हा आम्लारी धर्मी असतो, प्लाझ्मा पण आम्लारी धर्मी असतो. हे कशामुळे शक्य झालेले आहेत, तर शरीरामध्ये आपल्या रक्तामध्ये असलेल्या बायकार्बोनेट्समुळे. पुढचा जो महत्त्वाचा घटक आहे, पुढचा महत्त्वाचा घटक आहे रक्तपेशी. हे जे रक्तपेशी आहे हे आपल्या रक्तामध्ये सामावलेले महत्त्वाचे अजून कार्य करणारे घटक आहेत. तर चला आपण बघूया हे रक्तपेशी कोणकोणती असतात आणि त्यांची कार्य काय काय आहेत. सर्वप्रथम आपण सुरुवात करूया लाल रक्तकणिका, ज्याला आपण लोहित रक्तकणिका असं म्हटलेले आहेत. तर लोहित रक्तकणिका हे लहान असतात आकारामध्ये आणि याचं नाव लोहित आहे म्हणजे याच्यामध्ये लौह प्रमाण जास्त असतो. याचा आकार लहान असतो, वर्तुळाकार असतो आणि केंद्रक अगदी नसलेल्या लाल रंगाचे दोन्ही बाजूस अंतर्वक्र असे घटक असतात लोहित रक्तकणिका. त्याच्यानंतर एका घन मिलीमीटर रक्तामध्ये जवळपास 50 ते 60 लाख एवढे रक्तकणिका सामावलेले असतात. या रक्तकणिकेमध्येच हिमोग्लोबिन नावाचा महत्त्वाचा घटक असतो आणि हे जे हिमोग्लोबिन असतं हा आपल्या शरीराचा प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा करत असतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेवढेही पेशी आहेत त्या सर्व पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी हिमोग्लोबिन कार्य करीत असतो. मग हा हिमोग्लोबिन पुरुषांमध्ये वेगळा प्रमाण असतो आणि स्त्रियांमध्ये वेगळा असतो. सहजासहजी पुरुषांमध्ये 14 ते 18 ग्राम हे सामान्य हिमोग्लोबिनचे लक्षणं आहेत आणि स्त्रियांमध्ये जवळपास 12 ते 16 ग्राम इतके वजन हिमोग्लोबिनचे असतात. मग या लोहित रक्तकणिकाची किंवा आपल्या शरीरामध्ये जेवढेही रक्तपेशी आहेत या सगळ्या रक्तपेशींची निर्मिती कोठे होत असते, त्या सर्व रक्तपेशींची निर्मिती अस्थिमज्जेत म्हणजेच बोन मॅरोमध्ये होत असते. मग जर का एकदा हा लोहित रक्तकणिका तयार झाली तर ही लोहित कणिका आपल्या शरीरामध्ये किती दिवसापर्यंत जिवंत असते, तर ही आपल्या शरीरामध्ये जवळपास 125 ते 127 दिवसांपर्यंत जिवंत असते. आणि या लोहित रक्तकणिकाचा महत्त्वाचं कार्य काय आहे, तर आपल्या शरीराचा प्रत्येक भागाला ऑक्सिजनचा पुरवठा करणे हा महत्त्वाचा कार्य असतो
लोहित रक्तकणिकेचा. त्याच्यानंतर दुसरी रक्तकणिका आहे श्वेत रक्तकणिका, ज्याला व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स म्हणतो किंवा ल्युकोसाइट्स असे म्हटलेले आहेत. तर हे जे व्हाईट ब्लड कॉर्पस्कल आहे यांनाच आपल्या शरीराचे सैनिक सेल म्हणून म्हणत असतो आपण. सैनिक सेल म्हणजे काय, जसं आता आपण बघितलेलं आहे रक्ताचं कार्य काय असतो, प्रतिद्रव्य तयार करणे. तर हा प्रतिद्रव्य तयार करणे म्हणजे कोणाच्या मदतीने, तर या श्वेत रक्तकणिका, कारण की यांनाच आपण म्हणतो सैनिक पेशी. म्हणजे कुठल्याही प्रकाराचं जर सूक्ष्मजीव आपल्या शरीरामध्ये आलेला असेल किंवा रोग करणारा घटक जर आपल्या शरीरामध्ये आलेला असेल तर त्या रोग करणाऱ्या घटकांपासून आपले रक्षण करण्याची जबाबदारी या श्वेत रक्तकणिकाची असते. म्हणून त्यांना आपण सोल्जर सेल्स असेही म्हणतो किंवा सैनिक पेशी असे नाव दिलेले आहे. मग या ज्या सैनिक पेशी असतात किंवा श्वेत रक्तकणिका असतात या आकाराने मोठ्या असतात. आकाराने मोठ्या म्हणजे लोहित रक्तकणिकापेक्षा मोठे असतात आणि यांचा आकार अमिबा सदृश असतो. अमिबा सदृश म्हणजे काय, तर अमिबासारखे असतात. अमिबाचा एक विशिष्ट आकार नसतो, म्हणूनच अमिबा सदृश म्हणजे त्याचा विशिष्ट आकार नसतो. हे केंद्रयुक्त आणि रंगहीन असतात. जसे आपण लोहित रक्तकणिका बघितलेल्या लाल रंगाचे, तसे हे रंगहीन असतात. एका घन मिलीमीटरमध्ये जवळपास 5,000 ते 10,000 एवढे श्वेत रक्तकणिका असतात आणि ज्यावेळेला एखादा आजार आपल्याला होतो, रोग होतो, त्यावेळेला यांची संख्या खूप जास्त वाढलेली असते. यामध्ये या श्वेत रक्तकणिकामध्ये पण अजून काही महत्त्वाचे घटक असतात. ते असतात बेसोफिल, इओसिनोफिल, न्यूट्रोफिल्स, मोनोसाइट्स आणि लिम्फोसाइट्स. या तऱ्हेचे वेगवेगळे आणखीन काही घटक त्यात सामावलेले असतात. मग यांची निर्मिती अस्थिमज्जेत होत असते. त्याच्या व्यतिरिक्त स्प्लीन नावाचा, ज्याला प्लिहा असं आपण म्हणतो, तिथेही यांची निर्मिती होत असते. मग एकदा जर हे काही तयार झाले तर हे किती दिवसापर्यंत आपल्या शरीरामध्ये असतात, तर हे जवळपास 5 ते 7 दिवस आपल्या शरीरामध्ये जिवंत असतात. त्यांच्यानंतर हे शरीराच्या बाहेर काढले जातात. यांचं महत्त्वाचं कार्य काय आहे, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि सूक्ष्मजीवांना मारणे हे कार्य कोणाकडे असतं, या श्वेत रक्तकणिकामध्ये. त्याच्यानंतर तिसऱ्या ज्या रक्तकणिका आहेत त्यांना आपण म्हटलेलं आहे ब्लड प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोसाइट्स, ज्याला रक्तपट्टिका असे म्हणतो. रक्तपट्टिका हे आकाराने अतिशय लहान असतात आणि तपकडीच्या आकारासारखे असतात. एका घन मिलीमीटरमध्ये यांची संख्या 2.5 ते 4 लाखापर्यंत असते. म्हणजे 2.5 to 4 lakhsपर्यंत एवढे एका घन मिलीमीटरमध्ये यांची संख्या असते. यांची निर्मिती पण बोन मॅरोमध्ये असते आणि यांचा कार्य फार कमी दिवसांचा असतो. 2 ते 3 दिवसांचा यांचा कार्यकाळ असतो. आणि रक्त गोठवण्याची जी जबाबदारी आहे, हे रक्त गोठवण्याची कार्यामध्ये महत्त्वाची कामगिरी करणारा हा घटक असतो, ज्याला ब्लड प्लेटलेट असे नाव दिलेले आहे. तर या तऱ्हेने हे जे ब्लड सेल्स आहेत म्हणजे रक्तपेशी आहेत, यांचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे महत्त्वाचे कार्य आपण बघितले. पुढे आपण बघूया, हे एक चार्ट दिलेले आहे की लोहित म्हणजे आपल्या लोहित रक्तकणिका आहे, श्वेत रक्तकणिका आहेत आणि रक्तपट्टिका आहे, त्यांची निर्मिती कशी होते. इथे त्यांचे आकार पण दिलेले आहेत. हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे, पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता जे श्वेत रक्तकणिका आहे, हा जो आहे इथे व्हाईट ब्लड सेल्स जे म्हटलेले आहे, यांचे 2 प्रकार असतात, ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युलोसाइट्समध्ये हे महत्त्वाचे 3 प्रकार पडतात, न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स आणि बेसोफिल्स. यांचेही काही महत्त्वाचे कार्य असतात, ते इथे इंग्रजीमध्ये दिलेले आहेत. न्यूट्रोफिल्सचं कार्य काय आहे, फॅगोसायटिक बॅक्टेरिया अँड अदर पॅथोजन्स, म्हणजे काय करणे, जे सूक्ष्मजीव किंवा बॅक्टेरिया, जीवाणू किंवा विषाणू आपल्या शरीरामध्ये आलेले आहेत त्यांना फॅगोसाइट करणे, म्हणजे त्यांना मारण्याची जी प्रक्रिया आहे, हे कार्य न्यूट्रोफिल करतो. इओसिनोफिल काय करतो, कंट्रोल मेकॅनिझम असोसिएटेड विथ एलर्जी. एलर्जी म्हणजे काय, आपल्याला काही घटकांचं एलर्जी असते, त्या एलर्जी ला कंट्रोल करण्याची जबाबदारी या इओसिनोफिलकडे असतं. बेसोफिल काय करतो, कंटेन हिस्टामाइन अँड हिपॅरिन. आपल्याला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये रक्त हा नेहमी वाहत असतो, कधीही तो गोठत नाही. पण जर का शरीराचा बाहेर जर हा रक्त आला तर तो गोठतो. तर हे गोठू नये त्यासाठी हिपॅरिन नावाचा जो घटक आहे, हा हिपॅरिन नावाचा घटक हा बेसोफिल तयार करतो. त्याच्यासोबतच हा हिस्टामिन नावाचा पण एक घटक तयार करतो, ज्यामुळे आपल्या शरीराला वेगवेगळ्या ठिकाणावरती काय प्रॉब्लेम होत आहे याची कल्पना करता येते. एक ग्रॅन्युलोसाइटमध्ये मोनोसाइट आणि लिम्फोसाइट आहे. इथे तुम्ही बघू शकता हे जे लाल रक्तकणिका आहे हे तुम्हाला दिसत आहे, त्याच्या आतमध्ये हे पांढऱ्या रंगाचा पण एक रक्तघटक दिसत आहे, ज्याला आपण WBCs असे नाव दिलेले आहे. त्याच्यानंतर आहे लसिका. लसिका ही प्लाझ्मासारखी फिकट पिवळसर रंगाची वाहणारा एक घटक असतो आणि हा लोहित रक्तकणिका याच्यात नसतात आणि हे रक्ताव्यतिरिक्त आणखीन एक माध्यम असतात. इथे तुम्ही हिरव्या रंगामध्ये बघू शकतात, हे सगळे लिम्फॅटिक कॅपिलरी आहेत, लिम्फ आहेत.
मध्ये आहे ही मोठी होते, विस्फारित होते आणि रक्त जोराने प्रवाह करायला जातो. आणि वाहिनी संकीर्ण म्हणजे काय, तर जेव्हा आपण आपल्या शरीरामध्ये रक्ताचा पुरवठा कमी करायचा असेल त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये वाहिनी संकीर्णनची प्रक्रिया घडत असते. त्याच्यानंतर आहे ह्युमन हार्ट, मानवी हृदय. म्हणजे हे जे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रक्तामध्ये हे कार्य आहे, रक्ताचे ते कार्य आहे, मग हे रक्ताचे सगळे कार्य जे आहेत हे कार्य करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक महत्त्वाचा घटक असतो, एक महत्त्वाचा अवयव असतो ज्याला आपण म्हणतो हृदय. तर हे जे हृदय आहे हाच हृदय आपल्या शरीरामध्ये प्रत्येक भागापर्यंत शुद्ध आणि अशुद्ध रक्त पुरवठा करत असतो. म्हणजे शुद्ध रक्ताचा पुरवठा करणे आणि अशुद्ध रक्त घेऊन येणे याची जबाबदारी या मानवी हृदयाकडे असते. मग हे जे मानवी हृदय आहेत याचे महत्त्वाचे कोणकोणते घटक असतात, हा कसा कार्य करतो, हे बघूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. ओके.